ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन 1 पेत्र अध्याय 4 16 ते 19 ही वचने. 1 पेत्र अध्याय 4 16 ते 19 ही वचने. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करीतो तर त्याने लाजू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा परिणाम काय होईल? धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तर अनीतिमान व पापी इसम याला ठिकाण कोठे मिळेल? यामुळेच देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांची सुकृती करीत आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याला सोपून द्यावे. देवा वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन 1 पेत्र त्याच्या 4 अध्याय 17 ते 19 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, खरंच आहे, ह्या ठिकाणी आज आपण जगामध्ये बघतो बरेचसे लोक दुःख संकटामध्ये आपलं जीवन जगत आहे आणि त्या दुःख संकटामध्ये आपलं जीवन देखील ते संपवून देत आहे. ते एक दुसऱ्या प्रकारचं दुःख आम्हाला दिसून येतं. परंतु आम्हाला ह्या पेत्राच्या अध्यायामध्ये जे दुःखाबद्दल सांगितलेलं आहे ते कोणतं दुःख आहे प्रियांनो, आणि ते दुःख कशा प्रकारचं आहे? आपण यदि बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्या कुणाला दुःख होत आहे तर त्यांनी ते दुःख सहन करावं असं देवाचं वचन सांगतं. त्यामध्ये देवाचं गौरव करावं असं देवाचं वचन सांगतं. प्रियांनो, बायबल सांगतं, देवाचे वचन सांगतं की ख्रिस्तासाठी जे आम्ही दुःख सहन करतो तर आम्हाला ते प्रतिफळ स्वर्गामध्ये आहे प्रियांनो. आणि ह्यासाठी आजच्या ह्या समाजामध्ये जे दुःख होत आहे, छळल्या जात आहे, समाजातून बऱ्याच गोष्टीचा बहिष्कार
आपल्यावर होत आहे, तर त्यामध्ये आम्ही टिकून राहणं फार गरजेचं आहे. प्रभू परमेश्वरा, आज मला दुःखामध्ये टिकून ठेव, मी ह्या दुःखामध्ये टिकून राहावं, ह्यासाठी मला तू बळ, शक्ती, सामर्थ्य दे. प्रियांनो, ही रोजची वाटचाल तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. रोजची वाटचाल आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे करणं गरजेचं आहे. कारण की आज बऱ्याच लोकांना, आज आमच्यावर तो वेळ आलेला नाही, परंतु बऱ्याच लोकांना तो वेळ आलेला आहे. आणि प्रियांनो, ते आज बरेचसे लोक जे ख्रिस्तामध्ये टिकून आहेत, परमेश्वर त्याला मोठं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही आणि मी ह्या संकटामध्ये टिकून राहावं, कारण की प्रभूची हीच इच्छा आहे प्रियांनो, की ह्यामुळे देवाचा इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपावे. प्रियांनो, आम्ही आमचं जीवन प्रभूला सोपून द्यावं आणि आपण आपल्या देवाला म्हणावं, देवा, माझ्यावर कितीही प्रकारच्या समस्या, संकट तुझ्या नावाने आले तर प्रभू परमेश्वर, मी ते सहन करेल आणि चांगलं कृत्य मी करत राहील. ख्रिस्ताची वार्ता मी अनेकांना सांगत राहील. मी आपलं जीवन मी तुला समर्पित करत आहो. आज प्रियांनो, बऱ्याच वेळेस तुमचं आणि माझं जीवन त्या निर्माणकर्त्याला तुम्ही आणि मी समर्पित करत नाही, म्हणून आम्हाला बऱ्याच वेळेस भीती वाटते. बऱ्याच वेळेस आम्हाला नकारात्मक अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतं की आम्हाला काय होणार, आमचं काय होणार, आमचं आता जीवनाचं कसं होणार, माझ्या लेकराचं कसं होणार. अहो प्रियांनो, ह्या गोष्टी होणार आहे हे देवाचं वचन सांगतं. दुःख येणार आहे देवाचं वचन सांगतं. कलिसिया संकटात येणार असं देवाचं वचन सांगतं. तुरुंगात जावं लागलं असं देवाचं वचन सांगतं. मग आज देवाच्या वचनानुसार जेव्हा ते घडत आहे, तर प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या विश्वासाची थाती घेऊन आम्ही आमच्या निर्माणकर्त्याला आमचं जीवन सोपून द्यावं, जेणेकरून परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी केल्याशिवाय राहणार नाही. तर प्रियांनो, आज आपण हा सप्टेंबर महिना आम्ही आमच्या जीवनामध्ये जे पण दुःख येणार त्या दुःखामध्ये आम्ही टिकून राहणार. यदि ख्रिस्तामुळे माझी निंदा पण होत आहे तर मी कुणाला बोलणार नाही, मी ते सहन करणार. माझ्या पित्याचं गौरव मी माझ्या जीवनाकडून केल्याशिवाय राहणार नाही. या प्रियांनो, आपण प्रभूला वाचा बांधूया. प्रभू परमेश्वरा, माझ्या जीवनाकडून अशी सेवा तू करून घे. स्तुतीस पात्र, भयाशोक्य, जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो दे बाप्पा, प्रार्थना करतो ह्यावेळेस. आज परमेश्वरा, बरेचसे लोक आहेत जे तुझ्या नावाने दुःख सहन करत आहे. तर परमेश्वरा, तू सहाय्य कर की प्रभू आम्हाला ती सहनशक्ती दे की आम्ही ते दुःख सहन करत राहू. त्या दुःखामध्ये देखील आम्ही सत्कार्य करावं आणि प्रभू आपलं जीवन तुला समर्पित करून द्यावं. आम्हाला माहित आहे की तू आम्हाला त्या विश्वासाने आम्हाला तुझ्या त्या सर्वकालिक जीवनापर्यंत तू आम्हाला नेणार आहेस. त्याचा अधिकारी, त्याचा वाटेकरी तू आम्हाला बनवणार आहेस, असा आम्ही विश्वास करतो देव बाप्पा. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देतो प्रभू. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.